हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण गळ्याचे वेगवेगळे जे आकार असतात ते सिंपल पद्धतीनं अगदी कॅनव्हास न वापरता आपण परफेक्ट पद्धतीनं कसे शिवायचे हे आपण बघणार आहोत। तर इथं बघा मी बॅक पार्ट ब्लाउज पीसचा आपण कट करून घेतलेला आहे। साधा आपला जो अस्तरचा कॉटनचं जे अस्तर असतं तर ते मी इथं कट करून घेतलेलं आहे बघा बॅक पार्ट प्रमाणे। आणि आता गळा रुंदी ठेवलेली आहे 2.25 इंच आणि गळा उंची ठेवलेली आहे 9। तर आपण सिंपल असा गळ्याचा आकार इथं ड्रॉ करून घेणार आहोत बघा। तर खालील गळा रुंदी मी ठेवलेली आहे 2.5 इतकी आणि आता आपण गळ्याचा आकार ड्रॉ करून घेऊयात आणि तो कटही करून घेऊयात। तर सोपा असा पंचकोनी गळ्याचा आकार मी आज करणार आहे बघा। म्हणजे जे आपले पंचकोनी गळ्याचे जे कोपरे असतात तर ते आपले परफेक्ट कसे आले पाहिजेत। त्यानंतर वेगवेगळ्या जे आकाराचे गळे असतात तर तेही याच पद्धतीने आपण शिवले की आपल्याला कॅनव्हासचाही वापर करावा लागत नाही बघा गळा तयार करताना। तर एकदम सोपी अशी पद्धत आहे, नेहमी तुम्ही यूज करतच असाल, पण एकदम छोट्या छोट्या अशा ज्या टिप आहेत की त्या मी तुम्हाला आज नवीन सांगणार आहे। त्या तुम्ही फॉलो केल्यात की तुमचा गळ्याचा आकार एकदम परफेक्ट येईल, तेही कॅनव्हास न वापरता। तर इथं बघा मी आपला जो ब्लाउज पीस होता तो सुलटा ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। नेहमी आपण गळा जसा स्टिच करतो उलट सुलट पद्धतीनं तर त्याच पद्धतीनं स्टिच करायचं आहे। तुम्हाला जर गळ्याचे आकार थोडे बिघडत असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं टाचण्या लावून घेऊ शकता। आणि जर कसं होतं बघा प्रत्येक वेळेस कॉटनचाच ब्लाउज पीस असेल असे नाही, तर वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाउज पीस असतात, म्हणजे सिल्क असतात, नेट असतात किंवा आणखी काही। तर त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीनं आपण जर टाचण्या लावून घेतल्यात तर आपल्या गळ्याचा आकार एकदम परफेक्ट येतो बघा। म्हणजे गळा रुंदी बिघडत नाही, त्यानंतर गळ्याचा आकारही बिघडत नाही। तर कित्येकदा असं होतं बघा आपण गळा शिवल्यानंतर गळ्याचे आकार हे बिघडतात। म्हणजे गळ्याचा जो सेंटर असतो तर तिथून डाव्या बाजूला जरासा गळ्याचा आकार वेगळा झालेला असतो आणि उजव्या बाजूला जरा वेगळा पडलेला असतो गळा। तर असं होऊ नये यासाठी या छोट्या छोट्या टिप मी तुम्हाला आज सांगत आहे। तर गळ्याची जी आपण शिलाई घेतो पहिली शिलाई तर ती एकदम समान अंतरावर घ्यायची आहे बघा आपल्या अस्तरच्या कटिंगपासून। तुम्हाला इथं मी खडूनी मार्किंग करून दाखवलेलं आहे। एकदम समान अंतरावर आपली जी टिप आहे ती आली पाहिजे बघा पूर्ण गळ्याला, तर आपला गळ्याचा आकार बिघडत नाही। ही पहिली जी टिप आहे ती खूप महत्त्वाची आहे बघा, एकदम व्यवस्थित अशीच टिप ही आली पाहिजे। तर गळ्याचा जसा आकार असेल तर त्याप्रमाणे आपल्याला टिप ही घ्यायची आहे आणि न चुकता जिथे कोपरे आहेत कोणे आहेत तिथं सुई कापडामध्येच ठेवून बघा अशा पद्धतीनं फक्त आपल्याला पीस फिरवून घ्यायचा आहे बघा। अशा पद्धतीनं सुईचं शिलाई आपल्याला फिरवायची नाहीये, तर फक्त आपल्याला पीस फिरवून घ्यायचा आहे जिथे कोपरे आहेत तिथं। तर पुढे आपली कंटिन्यू शिलाई चालू ठेवायची आहे। कोपरा आल्यानंतर आणखी तेच आपल्याला सुई कापडामध्ये ठेवायची आणि कापड फिरवून घ्यायचं। एकदम सोपी अशी ही पद्धत आहे, जेणेकरून आपले जे ब्लाऊजचे कोपरे असतील तर ते एकदम व्यवस्थित असे येतात बघा। गोल आकार असा त्या कोपऱ्यांना येत नाही, एकदम काटकोनात किंवा तिरक्या क्रॉस जो अँगल असतो तर त्यामध्ये व्यवस्थित ते आकार येतात। तर आपली पहिली शिलाई घालून झालेली आहे। तर कापड थोडं सिल्की असल्यामुळे आपल्याला थोडीशी सळ जाणवत आहे बघा। तर सिल्की कापड खूप नाजूक आहे कारण आणि ते मशीनमधून पुढे भरभर सरकत नाही आहे, यासाठी थोडीशी सळ पडलेली आहे। खरं काहीच प्रॉब्लेम नाही, आपली ही जी पहिली टिप आहे ती आतल्या बाजूला जाणार आहे। तर आता जे आपलं एक्स्ट्राचा गळ्याचा जो भाग होता तर तो मी कट करून घेत आहे बघा। अस्तरच्या प्रमाणे आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट द्यायचे आहेत। एकदम जवळजवळ आपल्याला हे कट द्यायचे आहेत, जेणेकरून जो आपला गळ्याचा आकार आहे तो एकदम परफेक्ट असा यावा यासाठी। तर कट देऊन घेते बघा मी, आणि जिथं कोपरे आहेत तर तिथं एक कट जो आहे तर तो आठवणीनं द्यायचा आहे, त्याशिवाय आपले जे कोपरे आहेत ते बाहेर व्यवस्थित उलट होणार नाहीत बघा। तर आता कट मी देऊन घेतलेले आहेत। तर आता नेहमी आपण कसं करतो, अस्तर आतल्या बाजूला टाकून वरती एक दाब टीप देतो
आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती. पण आता जर तुम्ही पहिल्यांदाच गळे बनवत असाल आणि प्रत्येक वेळेस तुमच्या गळ्याचे आकार जर चेंज होत असतील किंवा अस्तर आतल्या बाजूला व्यवस्थित फोल्ड होत नसेल तर ही टिप आहे बघा. तुम्ही अस्तरला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. फक्त अस्तर घ्यायचं आहे आणि आतली जी शिलाई आहे बघा आपली मार्जिनची, तर तेही त्यामध्ये पकडायचं आहे. एका बाजूला घेऊन अशा पद्धतीनं आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. जिथे कोपरे आहेत तर तिथं न चुकता आपल्याला एकदम कोपऱ्याने अशी टीप घ्यायची आहे. जास्त त्यामध्ये मार्जिन पकडायचं नाही आहे बघा, कारण तो आपला कोपरा नंतर व्यवस्थित उलटा असा झाला पाहिजे. यासाठी तिथंच ऊन पडू द्यायची नाही आहे आपल्याला अस्तरला. व्यवस्थित कापड सरळ करत करत आपल्याला ही टीप घ्यायची आहे. आता ही दाबटीप अस्तरची झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण जे कापड आहे अस्तर आणि आपलं जे कापड, तर त्यावरती सगळ्यांवर आपल्याला एक दाबटीप घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीनं तुम्ही अस्तरला पहिला एक दाबटीप घेतलीत तर तुमचा गळ्याचा आकार आणखी परफेक्ट होईल बघा. जर बिघडत असतील तर किंवा जर कोपरे व्यवस्थित आकार व्यवस्थित गळ्याचे बाहेर येत नसतील तर. न चुकता आपण कापडामध्ये सुई ठेवून कापड फिरवून घ्यायचं आहे प्रत्येक कोपऱ्याला. बघा तुम्ही गळ्याचा आकार बघू शकता, एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि तोही मी फक्त 4 ते 5 मिनिटात गळा शिवून काढलेला आहे बघा. तर आता गळ्याचा आकार पूर्ण तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्याला जो आपला बॅक पार्ट आहे तो एकदम व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यावा लागेल. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आपला सेंटरला गळा व्यवस्थित आला आहे का किंवा त्याचं फिनिशिंग कसं आलं आहे ते. तर त्यासाठी मी भरभर बाकीच्या हे टिपा मारून घेऊन जे एक्स्ट्राचं जे कापड आहे तर तेही कट करून काढून दाखवते तुम्हाला. तर जेव्हा आपण गळा शिवतो तर ह्या ज्या आता मी टिपा मारत आहे तर याही टिपा भरपूर महत्त्वाच्या असतात बघा. म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित उठून दिसण्यासाठी. जर तुम्ही गळ्याचा आकार एकदम परफेक्ट केलात आणि अस्तर जोडताना जर तुमचं चुकलं किंवा एखादी चून पडली किंवा एका ठिकाणी फुगा आला बॅकच्या पार्टला तर तुमचा गळ्याचा आकार बिघडून जातो बघा. म्हणजेच आपल्याला गळ्याचा आकार आणि अस्तर आपण जे अटॅच करतो तर तेही एकदम परफेक्ट पद्धतीनं केलं पाहिजे, जेणेकरून गळ्याचा आकार हा एकदम व्यवस्थित असा उठून दिसेल बघा सेंटरला. तर आता मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढत आहे बघा. आपले जे ब्लाऊजचे पार्ट असतात किंवा शिवणाचे इतर जे भाग असतात ते एकमेकावर डिपेंड असतात बघा. म्हणजे प्रत्येक शिवण हे आपलं परफेक्ट झालं की आपला जो केलेला वस्तू असते किंवा केलेला जो आयटम असतो तो एकदम व्यवस्थित होतो. तर गळ्याचा आकार आणखी थोडा छान लुक येण्यासाठी मी इथं एक छोटीशी लेस लावून घेत आहे बघा. जिथे कोपरे आहेत तर तिथं मी व्यवस्थित टर्न करून घेतलेलं आहे कापड आणि त्याचबरोबर आपली लेस ही. तर आपल्या गळ्याला लेस लावून झालेली आहे आणि आता तुम्ही बघाल गळ्याचा लुक किती सुंदर असा आलेला आहे. एकदम परफेक्ट सेंटरला गळा आलेला आहे. दोन्ही शोल्डरच्या जो सेंटर आहे पंचकोनी गळ्याचा तोही एकदम मस्त आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम छोट्या छोट्या आणि इम्पॉर्टंट अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. तर गळ्याचा आकार परफेक्ट येण्यासाठी आपल्याला अस्तर जे वापरायचं आहे ते कॉटनचं वापरायचं आहे बघा. त्यामुळेही आपल्या गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित असा उठून येतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.